पवनचक्की खंडणी प्रकरण, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना बीडमध्ये आंदोलनाचा वणवा पेटलाय। वेगवेगळ्या पक्षांच्या संघटनांच्या आंदोलनांमुळे पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची अग्निपरीक्षा सुरू झाली आहे। किमान आंदोलन होऊ नयेत आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जमावबंदीचे आदेश लावण्यात आले। आंदोलनाची नाकाबंदी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता, पण जमावबंदी असतानाही परळीत आंदोलन सुरूच होतं। बघूया। बीडमध्ये आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी। आंदोलनाचा वणवा शमवण्याचा प्रयत्न। मारेकऱ्यांचा तपास, आंदोलनाच्या दुहेरी वणव्यात पोलीस। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातल्या नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी या मागणीसाठी मराठा समाजाने मोर्चे काढले। हे कमी की काय, मसाजोगमध्ये धनंजय देशमुखांनी टाकीवर चढून शोलेगिरी आंदोलन केलं। धनंजय देशमुखांना पाण्याच्या टाकीवरून खाली उतरवताना पोलिसांना घाम फुटला होता। गावकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा देखील इशारा दिला होता। आम्ही मनोज दादाच्या शब्दाला आज मान देऊन आम्ही हे आंदोलन आज स्थगित केले, परंतु उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत दादाच्या समक्ष सांगतो, 10 वाजेपर्यंत जर ज्या मागण्या गावकऱ्यांना किंवा धनंजय देशमुखने केल्या त्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या, उद्या ब्रह्मदेव आला तरी आम्ही गावकरी थांबणार नाहीत। आज तर एक टावर होतं, उद्या आम्ही अख्खे गावकरी सगळेजण स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून फुकून देणार आहेत। गावात सगळं आम्ही आळ मारून ते ज्यांना द्यायचे प्रशासनाला त्याच्या नावावर करून देऊ द्या। कारण एखादा माणूस मरून जर 34 दिवस बी प्रशासन जर त्याच्यामध्ये काहीच करीत नसेल तर मग बाकीच्यांना, कारण त्याच्या हातून जर एवढं वाईट मरण्यापेक्षा आपणच मेल्याला तर बरं होईल ना। आमच्या आम्हाला तर समाधान राहील, किंवा आम्ही आमच्या माणसासाठी आत्मदहन केलं किंवा आम्ही जीव घालला म्हणून। वाढत्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वणवा शमवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं बीड जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतलाय। जिल्ह्यात कुठेही 4 पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यावर बंदी असताना परळीत वाल्मिकची आई आंदोलन कशी करते असा सवाल मसाजोगच्या गावकऱ्यांनी केलाय। 144 लागू काल रात्रीपासून झालंय, मग 144 लागू असताना जर आंदोलन होत असतील तर सरकार काय करते? सरकारनं लक्ष दिलं पाहिजे, कारण कायदा हा सगळ्यांना सारखाच असतो। न्याय पाहिजे, प्रत्येक जणाला न्याय पाहिजे। असं आंदोलन ते करून उपयोग नाही। मसाजोगच्या आंदोलनाला घाबरून प्रशासनानं बीड जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे। अशा परिस्थितीत परळीत वाल्मिकच्या समर्थकांनी प्रति आंदोलन सुरू केलंय। पोलीस त्या आंदोलनकर्त्यांवर कारवाई का करत नाही असा सवाल आता विचारला जातोय। जमावबंदीचे आदेश हे एका विशिष्ट वर्गाला नसावेत अशी अपेक्षा आहे। बीडमध्ये संताप आहे, पण या संतापाचा वणवा होऊन तो महाराष्ट्रात पसरू नये याची काळजी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला घ्यावी लागणार आहे। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, बीड।